पक्की बांधलेली असताना एवढा मोठा बारामतीचा गड आहे, पवारांचं सगळं साम्राज्य तिथे आहे, तुमच्या सगळ्यांचं बॉन्डिंग आहे आणि ते प्रचंड घट्ट आहे, असं असतानाही अशी काय गोष्ट घडते की रोहित पवारांना बारामती पुणे सगळं सोडून कर्जत जामखेडचा मतदारसंघ निवडावा लागतो? हे काय राम शिंदेंशी तुमचं एवढं काय आहे की तुम्हाला इकडे यावं लागलं? का बरं तुम्ही इथे कर्जत जामखेड? पुणे जिल्ह्यामध्ये सुप्रियाताई खासदार होत्या, दादा आमदार होते, सत्तेत असताना पालकमंत्री होते. माझी सुरुवात राजकारणाची जिल्हा परिषद सदस्य म्हणून झाली. घराणेशाही हा विषय असतो, चर्चेत येतो. माझ्या बाबतीत सुद्धा तो चर्चेत आला नाही तर येणार होता याचा अंदाज त्या ठिकाणी मला माहीत होता. त्यामुळे डायरेक्ट आमदारकी खासदारकी लढण्यापेक्षा जिल्हा परिषदपासून सुरुवात व्हावी अशी माझी इच्छा होती. आणि त्याच्याचबरोबर आमदारकीचा पण मतदारसंघ निवडत असताना सोपा न घेता तो जर अवघड असेल आणि तिथं करण्यासारखं खूप असेल तर मग उद्या जाऊन आपण काय करू शकतो हे सिद्ध करू शकतो. त्यामुळे कर्जत जामखेडमध्ये अनेक अडचणी होत्या. तिथं साधा हॉस्पिटलसुद्धा नीट नव्हतं, तिथं प्रशासकीय बिल्डिंग खराब होत्या, तिथं पिण्याच्या पाण्याचे प्रश्न होते, शिक्षणाचे प्रश्न होते, बरेच काय होते. म्हणून अवघड मतदारसंघ निवडायचा म्हणून तो त्या ठिकाणी निवडला. राम शिंदेच्या विरोधात काय मी होतो असं नव्हतं, पण तिथे जाऊन निवडणूक लढणं ती जिंकणं यात मला श्रेय जात नाही. पण तिथे असणाऱ्या सामान्य लोकांनी मताच्या माध्यमातून माझ्या विश्वास ठेवून मला आशीर्वाद दिला हे महत्त्वाचं. म्हणून सातत्याने 2 टर्म मी तिथं प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे तिथं जे काय जमलं ते करण्याचा प्रामाणिकपणे, म्हणजे सोपा मार्ग नाही घेतला मी, थोडा अवघड मार्ग घेतला. कर्जत जामखेडमधला झालेला जो बदल आहे तो आम्ही बघतोय. विशेषतः आता जो नवा नगर आणि जामखेडला होणारा जो एक चांगला मार्ग तयार झाला आहे तोही बघतोय आम्ही. मधले अंतर्गत रस्ते बघतोय, बराचसा बदल आता होतोय, ही चांगली गोष्ट आहे.